नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, जर तुम्ही मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई, हमाल, लिपिक आणि चालक यासाठी अर्ज भरला असेल तर तुमच्यासाठी आता आनंदाची बातमी अशी की तुमचे एक्झाम सेंटर या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही प्रवेशपत्र केव्हापर्यंत डाउनलोड करू शकता हे पण या ठिकाणी आता जाहीर केलेलं आहे। तर याच बाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरी विषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। मित्रांनो, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं तुम्ही ज्या जिल्ह्यातले रहिवासी असाल त्या जिल्ह्यात तुम्हाला एक्झाम सेंटर या ठिकाणी दिल्या जाणार आहे आणि त्याच प्रकारचे या ठिकाणी झालेलं सुद्धा आहे। तर तुमची एक्झाम जी आहे 26 एप्रिलला होणार आहे। यामध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर कोणतं मिळणार आहे हे पण या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि यासाठी सर्व विद्यार्थ्यांची यादी पण जाहीर करण्यात आलेली आहे जिल्ह्यानुसार। तर बघा, यादी तुम्ही कशा प्रकारे चेक करू शकता आणि तुम्हाला एक्झाम सेंटर कोणतं मिळणार आहे। तर बघा मित्रांनो, तुम्हाला अगोदर काय करावं लागेल, bombay-high-court.nic.in या साईडवर यायचं आणि खाली जे तुम्हाला रिक्रुटमेंट टॅब दिसत आहे यावर क्लिक करायचं। बघा मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टची वेबसाईट या ठिकाणी ओपन झालेली आहे। या ठिकाणी तुम्ही वरच चेक करू शकता क्लर्क। तर क्लर्कसाठी जर तुम्ही अर्ज भरला असेल तर या ठिकाणी बघा, नोटीस रिगार्डिंग एक्झामिनेशन सेंटर फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क, ठीक आहे। तर या ठिकाणी एक्झाम सेंटर बघा कोणकोणते मिळणार आहेत। मुंबई, अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, ठाणे, ठीक आहे। पालघर, ठाणे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। परभणी, पुणे, रायगड, अलिबाग, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, ओरस, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ तर हे एक्झाम सेंटर तुम्हाला दिल्या जाणार आहे। तर तुम्ही आता ज्या जिल्ह्या अंतर्गत आपला अर्ज भरला असेल त्या जिल्ह्याच्या याच्यावर क्लिक करायचं। समजा तुम्ही अमरावतीमध्ये अर्ज भरला असेल तर अमरावतीवर क्लिक करायचं, ठीक आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी तुमचं डिस्ट्रिक्ट नाव आलेलं आहे, तुमचा सीट नंबर दिलेला, लक्षात ठेवायचा सीट नंबर तुम्हाला या ठिकाणी जाहीर केलेला आहे, म्हणजे तुमचा रोल नंबर जाहीर केलेला आहे, तुमचा आयडी या ठिकाणी दाखवलेला आहे, तुमचं नाव, ठीक आहे, कुठं फॉर्म भरला तुम्ही ते आणि तुम्हाला एक्झाम सेंटर। तर या एक्झाम सेंटर व्यवस्थित चेक करायचं, ठीक आहे। नारायणदास लड्डा हायस्कूल अमरावती, रविनगर, शारदा विहार, दसरा मैदान रोड, अमरावती या ठिकाणी एक्झाम सेंटर मिळालेलं आहे। तर किती विद्यार्थ्याला मिळालेलं आहे हे तुम्हाला या ठिकाणी चेक करावं लागेल, कारण वेगवेगळे एक्झाम सेंटर तुम्हाला दिलेले आहे। तर नारायणदास लड्डा या ठिकाणी किती विद्यार्थ्याची एक्झाम होणार आहे, तर बघा नारायणदास लड्डा तर या ठिकाणी 288 विद्यार्थी, लक्षात ठेवा नारायणदास लड्डा या ठिकाणी 288 विद्यार्थी एक्झाम देणार आहे। तर तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल, हे लिस्ट चेक करून घ्यायची। लिस्ट चेक केली नाही तरी चालेल, पण तरी तुमच्या समाधानासाठी ही लिस्ट चेक करायची, तुम्हाला तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे का, तर ठीक आहे। नंबर टाकून पण चेक करता येते किंवा नाव टाकून पण हे लिस्ट तुम्ही चेक करू शकता, ठीक आहे। तर क्लर्कचा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे, ठीक आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची पीडीएफ या ठिकाणी डाउनलोड करायची आणि तुमचं नाव त्या ठिकाणी चेक करायचं। पीडीएफ डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला रोल नंबर पण माहित पडेल तुमचा आणि तुम्हाला एक्झाम सेंटर कोणतं मिळालेलं हे पण माहित पडेल। तर नंतर स्टाफ कार्ड ड्रायव्हर मित्रांनो वरच दिलेलं आहे, तर ड्रायव्हरचे पण एक्झाम सेंटर या ठिकाणी जाहीर केलेले आहे। जवळपास एक्झाम सेंटर हे सर्वांना सारखेच मिळालेले आहे जिल्ह्यानुसार। तरी तुम्ही ज्या जिल्ह्याअंतर्गत आपला अर्ज भरला असेल, त्या समजा तुम्ही अकोला या ठिकाणी अर्ज भरला असेल तर अकोल्यावर क्लिक करायचं आणि अकोल्यामध्ये जे काही सेंटर आहे तुम्हाला मिळालेले आहे तुमच्या नावासमोरच माहीत पडून जाईल की तुम्हाला एक्झाम सेंटर कोणते आहे आणि तुमचा सीट नंबर कोणता आहे, तर ठीक आहे। तुमचं नाव व्यवस्थित चेक करायचं आणि एक्झाम सेंटर कोणतं मिळालं हे तुम्ही चेक करायचं, ठीक आहे। अशा प्रकारे तुम्हाला एक्झाम सेंटर आणि रोल नंबर हे चेक करता येणार आहे। मित्रांनो, लिस्ट जाहीर केलेली आहे, तुमचं नाव या लिस्टमध्ये चेक करणे गरजेचं राहणार आहे, ठीक आहे। आणि यामध्ये फक्त ड्रायव्हर आणि लिपिक या दोनच पदांचे एक्झाम सेंटर आणि रोल नंबर जाहीर केलेले आहे। हमालचे जे रोल नंबर आणि एक्झाम सेंटर आहे ते डायरेक्ट आज जाहीर केल्या जाऊ शकते किंवा डायरेक्ट प्रवेशपत्र पण डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला ते सांगू शकतात। मित्रांनो, या ठिकाणी फक्त लिपिक आणि वाहन चालक या दोनच याद्या जाहीर केलेल्या, म्हणजे या ठिकाणी तुमचं रोल नंबर आणि एक्झाम सेंटर कोणतं मिळणार हे जाहीर केलेलं आहे। तर तुमचे जे प्रवेशपत्र आहे 21 तारखेला सकाळी 11 वाजतापासून तुम्ही आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता। 21 तारखेला तुम्हाला प्रवेशपत्र उपलब्ध केल्या जाणार आहे, सकाळी 11 वाजतापासून डाउनलोड करायची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध केल्या जाणार आहे। लक्षात ठेवायचं, जिल्ह्यानुसार परीक्षा केंद्र तुम्हाला कोणतं मिळणार आहे हे आता हे जाहीर केलेलं आहे आणि हे सर्व तुमच्या आधार कार्ड नुसार होणार आहे। म्हणजे तुम्ही ऑनलाईन अर्ज भरताना जो पत्ता टाकलेला आहे त्या पत्त्यानुसार तुम्हाला एक्झाम सेंटर या ठिकाणी दिल्या गेलेलं आहे। जर तुमचं नाव तुमच्या जिल्ह्याच्या यादीमध्ये नसेल तर काळजी करण्याची काही गरज नाही आहे। प्रवेशपत्र डाउनलोड करायचा ऑप्शन येऊन जाईल, तेव्हा तुम्ही आपली प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता।
पिऊन हमालची जी यादी आहे ती आज सायंकाळपर्यंत लागू शकते. लागल्याबरोबर त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल. त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.